कोल्हापुरातील उजळाईवाडी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। धोंडेनगरमध्ये राहणाऱ्या अवघ्या 11 वर्षांचा अमान जमानुल्ला भालदार याचा सरनोबतवाडीतील ओढ्यात वाहून गेल्याने दुर्दैवी अंत झालाय। आज सकाळी वाहून गेलेल्या स्थळापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर झुडपामध्ये तो आढळून आला। KDRHFच्या जवानांनी शोध मोहीम सुरू करून मृतदेह बाहेर काढला। काल दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र ढगफुटी सदृश पावसाने हजेरी लावली होती। सरनोबतवाडी परिसरातही मुसळधार पाऊस कोसळत होता। यातच सायंकाळी 5:15च्या सुमारास अमान शिकवणीसाठी सायकलीवरून उजळाईवाडीतून निघाला होता। मात्र सरनोबतवाडीच्या दिशेने जात असताना वाटेत असलेल्या ओढ्यावरून प्रचंड वेगाने पाणी वाहत होतं। पाण्याचा अंदाज न आल्याने अमान सायकलसह ओढ्यात उतरला। पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे त्याचा तोल जाऊन तो वाहून गेला। ही घटना घडत असताना परिसरातील वीटभट्टीचे मालक विजय आडवे आणि त्यांच्या कामगारांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केला, पण पाण्याचा वेग अधिक असल्यामुळे हे प्रयत्न अयशस्वी ठरले। घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे, आपत्ती व्यवस्थापक पथक, अग्निशमन दल आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी शोधकार्य सुरू केलं, मात्र ओढ्याच्या काठावर असलेली दाट झाडी, चिखल, अंधार आणि जोरदार पाण्याचा प्रवाह या सगळ्यामुळे मोहिमेत अडथळे आले। रात्री उशिरा शोध मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली। प्रशासनाकडून आज सकाळी पुन्हा शोध सुरू करण्यात आला। त्याचा मृतदेह 100 मीटर अंतरावर झुडपामध्ये आढळून आला। दरम्यान 11 वर्षाचा मुलगा गेल्याने कुटुंबियांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता। गोकुळ सोबत गो कूल।